स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तुमची स्ट्रॅटेजी, एक तुमची ट्रेड मॅनेजमेंट. आता स्ट्रॅटेजी म्हणजे काय, की XYZ सेटअप असेल, त्या सेटअपच्या बेसिसवरती तुम्ही एंट्री घेतली, त्यानंतर त्या सेटअपचं काम काहीच नाही आहे. आता महत्त्वाची गोष्ट काय येते, की 20% तुमचा सेटअप आहे म्हणजे स्ट्रॅटेजी, 80% तुमची सायकोलॉजी आहे. आता सपोज तुम्ही आणि मी पकडून चला, ही व्हिडिओ 100 जण बघतात. 100 लोकांनी एक ट्रेड घेतला, ठीक आहे. एक ट्रेड घेतला ज्या ट्रेडमध्ये तर 100 लोकांपैकी सपोज आपली एंट्री सगळ्यांची एकाच पॉईंटला झाली, पण त्यानंतर मार्केटने मोमेंट दिला 200 पॉईंटचा, आपण अज्युम करतोय. तर 100च्या 100 जण 200 पॉईंटचं मोमेंटम कॅप्चर करू शकतील का? तर नाही. सो महत्त्वाचा हाच पॉईंट आहे, की ज्याची ट्रेड मॅनेजमेंट चांगली, म्हणजे ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने तो ट्रेड मॅनेज करताय, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरतं तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होणार की नाही हे डिसाईड करायला. सो सपोज एखाद्याने काय करेल, एखादा ट्रेड घेईल, एखादी ग्रीन कॅन्डल आली की तो लगेच प्रॉफिट बुक करून बाहेर येईल. काही जण काय करतील, त्या ग्रीन कॅन्डलनंतर एखादी रेड कॅन्डल आली तर ते लोक घाबरून बाहेर पडतील लॉसमध्ये और ब्रेक इव्हनमध्ये. सो मार्केटची जी मुवमेंट असणार आहे ती कधी पण अशी झिगझॅग असणार आहे, बरोबर. सो झिगझॅग मुवमेंटमध्ये तुम्ही पूर्णपणे सायकोलॉजिकली डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. कारण की तुम्ही PNL बघत बसला तर तुमची सायकोलॉजी डिस्टर्ब होणार, तुमची ट्रेड मॅनेजमेंट चुकणार. जर तुमची रिस्क मॅनेजमेंट चुकली असेल तरी तुमची सायकोलॉजी डिस्टर्ब होणार, तुमची ट्रेड मॅनेजमेंट चुकणार. जर तुम्हाला ओव्हर ट्रेडिंगचा प्रॉब्लेम असेल तरी पण सेम इश्यूज येणार. सो ॲट द एंड तोच प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहे ज्याची ट्रेड मॅनेजमेंट चांगली आहे. म्हणजे थोडक्यात ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही तो कशा पद्धतीने मॅनेज करताय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता कधी कधी काय होतं माहिती आहे, आपला एखादा मित्र असतो जो आपला ट्रेडिंग पार्टनर म्हणू शकतो आपण, त्यांच्याशी आपण टचमध्ये असतो ट्रेडिंग करताना. लेट से माझा 2,000 रुपयांचा प्रॉफिट झाला आहे आज, आणि मी माझ्या मित्राला कॉल करणं, म्हणणार काय यार भाई तुझा किती प्रॉफिट झाला आज. त्यानंतर त्याचं जे उत्तर येतं की अरे मी तर 10,000 रुपयांचा प्रॉफिट केला, ती गोष्ट पण आपल्या डोक्यात जाते. आपण काय म्हणणार, अरे माझा 2,000चा झाला, याचा 10,000चा कसा झाला. सो आपण काय करतो, आपण अजून एखादा ट्रेड घेतो कशासाठी, तर तो जो 8,000चा डिफरन्स आहे तो कवर करण्यासाठी. आणि तुम्ही जो दुसरा ट्रेड घेतला आहे तो ऑब्व्हियसली तुम्ही एक मोटिव्ह म्हणून घेतला आहे, तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळा प्लॅन आहे. त्यासाठी तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस करणार नाही, तुम्ही प्रॉपर सेटअप वगैरे फॉलो नाही करणार, तुम्ही कुठल्याही पद्धतीचा गॅम्बल घेणार आणि मग तुम्ही ॲट द एंड लॉसच करणार. म्हणजे थोडक्यात मल्टिपल ट्रेड्स तुमचे होण्याचे चान्सेस असतात. सो या सगळ्या गोष्टी ट्रेड मॅनेजमेंटमध्ये येतात. आता या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट असते ती मस्त अटॅचमेंट टू राऊंड फिगर. सपोज माझा प्रॉफिट झाला आहे 9,900 रुपये, तर त्या 100 रुपयेसाठी मला ते 10,000 रुपयांचा आकडा बघायला आवडते. म्हणून त्या 100 रुपयासाठी मी काय करणार माहिती आहे, मी अजून 2-3 ट्रेड्स घेणार आणि त्यामध्ये मी असं पण ना की 100 रुपयाची मी प्रॉफिट केलं की 10,000 रुपये जसे दिसतील मी ट्रेड कट करतो. सो ही पण एक गोष्ट चुकीची आहे, कारण की तुम्ही 9,900 रुपयांची रिस्क घेताय त्या 100 रुपयासाठी. सो ही पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि अजून एक माझं सगळ्यांना सजेशन राहील की तुम्ही कधीच ग्रुप ट्रेडिंग करू नका, कारण ग्रुप ट्रेडिंगमध्ये कधीच तुमची ट्रेड मॅनेजमेंट चांगली नसणार. कारण जर 4 जण बसलेले आहेत ग्रुपमध्ये ट्रेडिंग करायला तर प्रत्येकाचा ॲनालिसिस वेगळा असणार आहे. एखाद्याला वाटेल मार्केट वरती जाईल, एखाद्याला वाटेल मार्केट खालती येईल, एखाद्याच्या भरोश्यावरती असेल. सो या गोष्टी नाहीत झाल्या पाहिजेत, कारण की या गोष्टी पण तुमची डिसिजन मेकिंग स्लो करणार आहेत. सपोज मी एक एक्सपिरियन्स ट्रेडर आहे आणि माझ्यासोबत अजून 2-3 मुलं बसलेत आणि सपोज आज मी म्हणतो की मार्केट खालती येईल, पण त्या 2-3 मुलांना वाटते की मार्केट वरती जाईल. तर माझ्या एका स्टेटमेंटमुळे की मला वाटते मार्केट खालतील, त्या 2-3 मुलांना पण वाटणार की यार हां सरांचं बरोबर आहे, बिकॉज त्यांना एक्सपिरियन्स जास्त आहे. सो या पण गोष्टी होतात. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ट्रेड मॅनेजमेंटमध्ये येतात. स्ट्रॅटेजी काय आहे, स्ट्रॅटेजी फक्त तुमचा एंट्री पॉईंट ट्रिगर करून देणार आहे. फक्त तुमचा एंट्री पॉईंट कुठे होईल हे तुम्हाला समजणार आहे त्या स्ट्रॅटेजीच्या बेसिसवरती. तुमचा स्टॉप लॉस तुम्हाला मिळणार आहे ॲज पर प्राईज ॲक्शन, ओके. त्यानंतरचा सगळा खेळ जो आहे ना तो तुमचा स्वतःचा आहे. म्हणजे की तुम्ही कशा पद्धतीने तो ट्रेड मॅनेज करताय, तुम्ही शांत बसून राहताय का, तुम्ही PNL बघताय का, तुम्ही ओव्हर ॲनालिसिस करताय का. कारण कधी कधी काय होतं, आपण ट्रेड घेतल्यानंतर पण ॲनालिसिस करायला सुरुवात करतो, जे की चुकीचं आहे. ते पण नाही झालं पाहिजे. कारण जर तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर ॲनालिसिस करायला लागला ना, तुम्हाला सगळे काउंटर ट्रेड्स दिसणार, तुम्हाला वाटणार की यार माझा व्ह्यू चुकला बहुतेक, आता मार्केटमध्ये हे होईल ते होईल. स्टिक राहा ना. जर तुमचा स्टॉप लॉस इथे आहे, तुमची एंट्री इथे, तुमचं टार्गेट इथे आहे, काहीतरी एक हिट होऊ दे, त्यानंतर तुम्ही बाहेर या. कारण की ही जी सवय आहे ना की एकतर मी टार्गेट घेईल और एकतर मी स्टॉप लॉस घेईल, ही जी सवय आहे ती खूप चांगली आहे. कारण की हे बघा, तुम्ही एक दिवशी स्ट्रगल कराल की यार मला टार्गेट माझं हिट होईपर्यंत थांबता येत नाही आहे, पण तुम्ही थांबलाय की नाही आज एकतर मी स्टॉप लॉस हिट होईपर्यंत थांबेल और मी टार्गेट हिट होईपर्यंत थांबेल.
ही जी सवय ती पुढे जाऊन तुम्हाला तुमची ट्रेड मॅनेजमेंट चांगली करण्यास खूप चांगली मदत करेल. सो या गोष्टी आहेत ज्या मॅटर करतात तुमच्या ट्रेडिंगमध्ये. आणि सगळ्यांचा फोकस असतो की यूट्यूबवरती ट्रेड सॉरी ट्रेडिंग स्ट्रॅटेजीबद्दल व्हिडिओ शोधण्याचा. आणि त्यांना वाटतं की यार हां, ही स्ट्रॅटेजी माझं लाईफ बदलेल. असं काहीच नाही आहे. स्ट्रॅटेजी कुठलीही तुम्ही घ्या, त्याची ॲक्युरसी 60-80% आसपास असेल. 80% पण नाही, मी म्हणतो 60-70% आसपास कुठल्याही स्ट्रॅटेजीचा ॲक्युरसी रेट असतो. त्यानंतर तुमचा माइंडसेट आहे. इट्स ऑल अबाउट युअर माइंडसेट गाईज. मी परत परत तेच सांगतो आहे. तुमची थिंकिंग, तुम्ही किती कंट्रोलमध्ये आहात, तुम्ही PNL सारखा पाहताय का, तुम्ही त्या पैशाला अटॅच आहे का, तुमचं त्या प्रोसेसवरती लक्ष आहे की नाही, का तुम्हाला फक्त त्या पैशाशी घेणं देणं आहे. तुम्ही कोणाला फॉलो करून एखाद्याचं ऐकून ट्रेडिंग करताय का, और दुसऱ्याच्या ॲनालिसिसवरती काम करताय का. तर या सगळ्या गोष्टी असतात, या खूप जास्त वर्क करतात और खूप जास्त मॅटर करतात ट्रेडिंगमध्ये. सो या व्हिडिओचा मुद्दा एवढाच होता की तुम्हाला काय करायचं आहे, तुमची ट्रेड मॅनेजमेंट. मी परत सांगतो आहे, ट्रेड मॅनेजमेंट म्हणजे काय, की तुम्ही एंट्री घेतल्यानंतर ते एक्झिट करेपर्यंत कोणत्या वेमध्ये तुमची ट्रेड मॅनेजमेंट करताय हे मॅटर करणार आहे. तुम्ही घाबरताय का, तुम्ही पॅनिक होताय का, तुम्ही दुसऱ्यामुळे इन्फ्लुएन्स होताय का, तुम्ही न्यूजमुळे इन्फ्लुएन्स होताय का, का तुम्ही स्वतःच थोडंसं स्वतःच्याच ॲनालिसिसवरती तुम्हाला फेथ नाही आहे का. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ओके. सो या व्हिडिओचा मुद्दा एवढाच होता की तुम्हाला ट्रेड मॅनेजमेंट थोडीशी स्ट्रॉंग करायची. यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही मेडिटेशन करा. प्रोसेसवरती लक्ष ठेवा की मला PNL नाही पाहायचं आहे तर नाही पाहायचं आहे. ओव्हर ट्रेडिंग मी नाही करणार तर नाही करणार. मी कायम रिस्क मॅनेजमेंट फॉलो करेन तर नक्कीच करेल. ते काही रूल्स आहेत जे तुम्हाला फॉलो करावे लागतील. या व्यतिरिक्त तुम्ही अजून रूल्स सेट करा. जसं की पहिल्या कॅन्डलमध्ये एंट्री नाही घ्यायची, कारण फर्स्ट कॅन्डलमध्ये तुमच्याकडे काही ॲनालिसिस नसतो. त्या बेसिसवरती तुम्ही कशी एंट्री घेऊ शकता. कारण जर मार्केट ओपन झालं तर आपण नाही ठरवू शकत. एक प्रॉपर स्ट्रक्चर फॉर्म होऊ दे. या सगळ्या गोष्टी असतात. आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मास्टर क्लासमध्ये पण शिकवतो, जी की बॅच आता 10-1 दिवसात चालू होणार आहेच. तर तुमच्यापैकी कोणी जर इंटरेस्टेड असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. खालती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. आणि या व्यतिरिक्त जे काही मी व्हिडिओमध्ये सांगतो आहे ते पण तुमच्या कामी येणार आहेच. सो ही व्हिडिओ सेव्ह करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. थँक्यू सो मच.